तर नमस्कार भाऊंनो, व्हिडिओ स्किप करू नका. या फोटोजमध्ये जो दिसतोय तो तुमचा भाऊच आहे, एका वर्षापूर्वीचा. या बॉडी कंडिशनमध्ये तर मी अजिबात हॅप्पी नसायचो. वेट जास्त होतं, एनर्जी कमी होती, डिसिप्लिन तर झिरोच होता. जिम स्टार्ट करत होतो पण कंटिन्युटी नव्हती. एक दिवस मला रिअलाइज झालं की जर मी आता चेंज केला नाही तर कधीच नाही. आणि त्या दिवशी मी डिसिजन घेतला. डे बाय डे वर्कआउट, डाएट, स्ट्रगल आणि कन्सिस्टन्सी ठेवली. काही दिवस मोटिवेशन होतं तर काही दिवस मोटिवेशन झिरो होतं, पण मी थांबलो नाही. कारण ह्या जर्नीमध्ये मला खूप लोकांनी सपोर्ट केला. SK9 जिमला असताना राकेश सर, त्यानंतर 1 Hour फिटनेसला गेल्यावर अमृता मॅडम, संकेत सर आणि ऋषिकेश सर. माझ्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. जिम करताना सोबत आपलं शॉप पण मॅनेज करावं लागत होतं, कारण घरची जबाबदारी आपल्यावर होतीच. लाईफ तशी इझी नव्हती, पण मी काही करणं दिली नाहीत. सातत्याने प्रयत्न करत राहिलो. रोज रात्री 12ला झोपून सकाळी 6ला उठायचं. रोजचीच ती ब्लॅक कॉफी आणि ओट्स खायचे आणि जिमला निघायचं. लोक हसायचे भाऊंनो, पण मी लक्ष नाही दिलं. जिम कंटिन्यू चालू राहावी आणि दिवसभर काम करायला एनर्जी मिळावी. पण मी 3 महिना अगोदर ब्लॉगिंग चालू केलं. त्याला तुम्ही खूप चांगला सपोर्ट केला, त्यासाठी भाऊंनो तुमचे खूप धन्यवाद. आणि हा रिझल्ट तुमच्या समोर आहेच. पहिलं मला फोटो काढायला सुद्धा लाज वाटत होती, पण जिममुळे माझा कॉन्फिडन्स एवढा वाढला की काय बोलूच नका. भाऊंनो, हे ट्रान्सफॉर्मेशन फक्त बॉडीचंच नाही तर माइंडसेटचं आहे. जे कोणी व्हिडिओ बघताय भाऊंनो, हे तुम्ही पण करू शकता. सुरुवात करा, कारण सोडून द्या. माझी ट्रान्सफॉर्मेशन जर्नी आवडली असेल तर मला फॉलो करा आणि आपली जर्नी आता नेक्स्ट लेवलला सुरू होणार आहे. भाऊंनो, त्यासाठी मला सपोर्ट करा.